नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण अँडॉल कंडेन्सेशन रिॲक्शनबद्दल चर्चा केली होती. त्या रिॲक्शनमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनचे दोन मॉलिक्युल्स ज्यांच्यामध्ये काय असणार आहे, अल्फा हायड्रोजन ॲटम असणार आहे, त्यांचं काय होतं, कंडेन्सेशन होतं आणि आपल्याला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रॉक्सी कीटोन हे कंपाऊंड मिळतात. आजच्या चॅप्टरमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पर्किन्स रिॲक्शन. पर्किन या शास्त्रज्ञाने ही रिॲक्शन शोधून काढली आहे. या रिॲक्शनमध्ये बघा काय होतं, इथं सुद्धा काय होतं, कंडेन्सेशन होतं आहे. द कंडेन्सेशन बिटवीन ॲरोमॅटिक अल्डिहाइड, कंडेन्सेशन बिटवीन ॲरोमॅटिक अल्डिहाइड अँड ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड आपण बघू शकतो बेन्झाल्डिहाइड हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड यांचं आपण काय करणार आहोत, कंडेन्सेशन करणार आहोत. कोणाच्या प्रेझन्समध्ये? इन प्रेझन्स ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिड. इन प्रेझन्स ऑफ सोडियम ॲसिटेट किंवा पोटॅशियम ॲसिटेट यांच्या प्रेझन्समध्ये आपल्याला ही रिॲक्शन करायची आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतोय, तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲरोमॅटिक ॲसिड. सी डबल बॉन्ड ओ, त्याचा पुढचा कार्बन असतो अल्फा, त्याचा पुढचा असतो बीटा. अल्फा आणि बीटामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, अनसॅच्युरेशन मिळत आहे, म्हणून प्रोडक्ट काय मिळाला आहे, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. बघा मित्रांनो, काय होतं या पर्किन्स रिॲक्शनमध्ये, ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड यांचं आपण कंडेन्सेशन करणार आहोत इन प्रेझन्स ऑफ सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ ॲसिड. आणि प्रॉडक्ट काय मिळतं आपल्याला, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड प्लस ॲसिटिक ॲसिड CH3COOH. आता ही रिॲक्शन कशी झाली, याचे प्रॉडक्ट कसे मिळाले ते आपण बघणार आहोत, म्हणजेच आपण बघणार आहोत पर्किन्स रिॲक्शनचं मेकॅनिझम. ओके मित्रांनो, बघा पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, आपल्याकडे हा जो ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड आहे, त्या ॲसिड अनहायड्राइडमध्ये जे हे मिथिल ग्रुप आहेत त्यांचे हायड्रोजन्स ॲसिडिक हायड्रोजन्स आहेत. का ॲसिडिक हायड्रोजन्स आहे, बघा हा कार्बोनिल ग्रुप आहे किंवा हा कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप कसा आहे मित्रांनो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. हा कार्बोनिल ग्रुप, हा तो कार्बोनिल ग्रुप आहे आणि त्याच्या पुढे काय लागले, तर मिथिल ग्रुप लागलेला आहे. हा कार्बोनिल ग्रुप कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. हा कोणाकडचे इलेक्ट्रॉन खेचून घेणार आहे, कार्बनकडचे इलेक्ट्रॉन खेचून घेणार. मग कार्बन काय करेल, या हायड्रोजन्सकडचे इलेक्ट्रॉन खेचून घेतील. मग हायड्रोजन्स हे तिघ हायड्रोजन काय झाले, ॲसिडिक झाले. ॲसिडिक हायड्रोजन्स बेसद्वारे इझिली काढले जातात. ठीक आहे. मग आता इथं आपण हा सोडियम ॲसिटेट याचं आयोनायझेशन कसं होतं, CH3CO- आणि Na+. ओके, हा बेस आहे. हा काय करतो मग, हा बघा CH3COO- हाच येतो CH3COO-. हा काय करतो आहे, हा जो आपला मिथिल ग्रुप आहे त्याचा एक हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. CO- ने हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. हायड्रोजनने त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले, कार्बनकडे दिले. कार्बनकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन झाला म्हणून कार्बनवर कोणता चार्ज आलेला आहे, निगेटिव्ह चार्ज आला आहे, CH2- का. ठीक आहे. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये आपण काय जनरेट केलं आहे, कार्बेनियन जनरेट केला आहे. आता हा कार्बेनियन आपण स्टेबल करू शकतो. बाजूचा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्याशी आपण डिलोकलाइज करून हा कार्बेनियन आपण काय करू शकतो, स्टेबल करू शकतो. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं आहे, बेस ॲब्स्ट्रॅक्ट्स द ॲसिडिक हायड्रोजन ऑफ ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड अँड जनरेट्स अ कार्बेनियन. रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. ही पहिली स्टेप झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला ॲरोमॅटिक अल्डिहाइड दिसतोय का, नाही. पहिल्या स्टेपमध्ये फक्त आपल्याला काय दिसतंय, ॲलिफेटिक ॲसिड अनहायड्राइड दिसतोय. त्याच्यापासून आपण हा कार्बेनियन जनरेट केला आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होतं ते बघू आता. सेकंड स्टेपमध्ये काय होतं मित्रांनो, पहिल्या स्टेपमध्ये काय जनरेट केला आपण, हा कार्बेनियन. स्टेप सेकंडमध्ये काय होतो, हा जो कार्बेनियन आहे
हा कार्बेनियन कोणावर अटॅक करतोय? कार्बोनिल कार्बन. पण हा कोणता आहे? कोणाचा कार्बोनिल कार्बन आहे? कोणाचा आहे? बेन्झाल्डिहाइडचा, ॲरोमॅटिक अल्डिहाइडचा. या CH2 मायनसने अटॅक कोणावर केला आहे? कार्बोनिल कार्बनवर केला आहे. या कार्बन आणि CH2 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन आहे. कार्बन आणि CH2 मध्ये काय झालंय? बॉन्ड फॉर्मेशन. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोण खेचून घेणार? ऑक्सिजन. ऑक्सिजनवर कोणता चार्ज येणार? O मायनस. हा जो O मायनस आहे हा वॉटरमधून हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? OH मध्ये होतंय. परत लक्षात घ्या, सेकंड स्टेपमध्ये काय होतंय? पहिल्या स्टेपमध्ये आपण कार्बेनियन जनरेट केला. हा जनरेट झालेला कार्बेनियन हा कार्बोनिल ग्रुपवर, कोणाच्या? ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करतो. CH2 मायनसचा अटॅक या कार्बनवर होतो. कार्बन आणि CH2 मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतो. कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन असल्यामुळे कार्बनकडे याने जे इलेक्ट्रॉन दिले तो ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतो. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो. तो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन वॉटरमधून हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? OH मध्ये. या सेकंड स्टेप परत कशी रिव्हर्सिबल. याच्यामध्ये दोन मॉलिक्यूल काय झाले? कंडेन्स झाले. इथे झाले कंडेन्सेशन रिएक्शन. हा ॲलिफॅटिक ॲसिड अनहायड्राइड आणि हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड यांचं या ठिकाणी काय झालं आहे? कंडेन्सेशन झालेलं आहे. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय होतं ते बघू आता. बघा मित्रांनो, थर्ड स्टेपमध्ये काय होतं? याच्यामध्ये आपल्याला हा ॲडक्ट मिळाला आहे. कंडेन्सेशनचा प्रोडक्ट मिळाला आहे, ॲडक्ट मिळाला आहे. ओके. आता हा H आणि इथला OH काय बाहेर पडणार आहे? H2. हा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय म्हणजे इथे डबल बॉन्ड येणार आणि हा OH ग्रुप बाहेर पडतो. OH आणि H काय बाहेर पडलं? -H2O. आणि इथं याच्यामध्ये काय आलाय? डबल बॉन्ड आलेला आहे. इथे काय आलाय? डबल बॉन्ड आलाय. मित्रांनो, आता पुढे हा जो प्रोडक्ट मिळाला याचा आपण हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय? तर ॲडिशन ऑफ वॉटर. आता आपण इथं वॉटरचे ॲडिशन करतो. आता वॉटरचे ॲडिशन कशा पद्धतीने होणार बघा. वॉटर कसं आपण दाखवू शकतो? H आणि OH, बरोबर. बघा मित्रांनो, इथं H लागतो, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं लागतो OH. म्हणजे काय निर्माण होणार? CH3 C डबल बॉन्ड O OH. हा एक कंपाऊंड मिळाला आपल्याला. आणि दुसरा कोणता आहे? PH. हा CH CH डबल बॉन्ड CH आणि हा काय आहे? COOH. आणि दुसरा काय? दुसरा काय माहिती? ॲसिटिक ॲसिड. परत लक्षात घ्या, किती स्टेपची रिॲक्शन्स आहे? 3 स्टेपची रिॲक्शन. पहिल्या स्टेपमध्ये जो आपला बेस आहे, स्ट्रॉंग बेस, तो काय करतो? ॲसिडिक हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि काय जनरेट करतोय? कार्बेनिन. हे रिव्हर्सिबल स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये जो पहिल्या स्टेपमध्ये कार्बेनिन जनरेट झाला त्याचा न्यूक्लियोफिलिक अटॅक होतो कशावर? तर या कार्बोनिल कार्बनवर, कोणाच्या? ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या. CH2 मायनसचा अटॅक कार्बनवर झाला. कार्बन CH2 बॉन्ड फॉर्म झाला. हा O मायनस झाला. O मायनस नाही, वॉटरमधून हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला. इथं कंडेन्सेशन प्रॉपर झाले. थर्ड स्टेपमध्ये काय होतं मित्रांनो? इथला H हा हायड्रोजन पण कसा आहे? ॲसिडिक आहे. कारण की त्याच्या बाजूला कोणता ग्रुप लागला आहे? कार्बोनिल ग्रुप लागला. त्यामुळे हा H त्याचा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतोय. इथे डबल बॉन्ड येणार आणि हा OH बाहेर पडतो. H आणि OH काय बाहेर पडलं? -H2. मग आपल्याला इथं हा PH, नंतर हा CH, इथे डबल बॉन्ड CH आणि पुढे काय? हा कंपाऊंड मिळाला. याचं आपण पुढे काय करतो? हायड्रोलिसिस करतो. हायड्रोलिसिस म्हणजे काय? ॲडिशन ऑफ वॉटर. आता वॉटर कशा पद्धतीने ॲड करतो? या ऑक्सिजनला काय लागतोय? हायड्रोजन. आणि ह्या C डबल बॉन्डला काय लागतोय? OH. मग इथं काय कंपाऊंड मिळतोय? CH3 C डबल बॉन्ड OH. हा तो कंपाऊंड आहे, CH3 C डबल बॉन्ड OH. आणि इथं काय मिळालंय? PH CH डबल बॉन्ड CH, पुढे हा C डबल बॉन्ड O. या ऑक्सिजनला काय लागून गेला? हायड्रोजन. याच्यातला बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. म्हणजे इथं आपल्याला मिळालाय अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोक्सिलिक ॲसिड. सो ही झाली पर्किन्स रिॲक्शन.
मित्रांनो, आपण आता बघतोय विटिंग रिॲक्शन. विटिंग रिॲक्शनचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत ते आपण बघू. पहिला पॉईंट आहे, दिस इज व्हेरी युजफुल रिॲक्शन फॉर द सिंथेसिस ऑफ अल्किन. म्हणजे मित्रांनो, विटिंग रिॲक्शनच्या मदतीने आपण काय तयार करू शकतो? अल्किन. सो इट इज अ रिॲक्शन बाय युजिंग विच वी कॅन प्रिपेअर अल्किन. म्हणजे सी डबल बॉन्ड सी असलेला कंपाऊंड आपण तयार करू शकतो. दुसरा पॉईंट काय आहे? द रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ॲडिशन ऑफ ट्रायफिनिल फॉस्फोनियम कॉल्ड ॲज विटिंग रिएजंट टू द कार्बोनिल ग्रुप ऑफ अल्डिहाइड और कीटोन. या विटिंग रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग कंपाऊंड काय घेऊ शकतो आपण? एकतर अल्डिहाइड घेऊ शकतो किंवा कीटोन घेऊ शकतो. या अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत कोण रिॲक्ट करतोय? ट्रायफिनिल फॉस्फोनियम. ट्रायफिनिल फॉस्फोनियम त्यालाच आपण काय म्हणत असतो? विटिंग रिएजंट किंवा फॉस्फरस सिरीड. काय म्हणत असतो? विटिंग रिएजंट किंवा फॉस्फरस सिरीड म्हणत असतो. ओके. आणि यांच्या दोघांच्या रिएक्शनमुळे आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतं? टू प्रोड्यूस अँड अल्किन. जसं वरती उल्लेख केल्यानुसार या रिएक्शनमध्ये प्रॉडक्ट काय मिळतं? अल्किन. बघ, या दोघांच्या कंडेन्सेशनमुळे, या दोघांच्या एकमेकांच्या कॉम्बिनेशनमुळे काय तयार झाला? अल्किन तयार झाला. आणि त्याच्यासोबतच काय तर ट्रायफिनिल फॉस्फिन ऑक्साईड. ओके. सो विटिंग रिॲक्शन is useful for preparation of alkenes. आणि या रिएक्शनमध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन कोणासोबत रिएक्ट होत आहे? ट्रायफिनिल. बघा, पीएच म्हणजे फिनिल ग्रुप किती दिसत आहे ते? 3. म्हणून हा काय झाला? ट्रायफिनिल. हे तिघ फिनिल कोणाला जोडले? फॉस्फोरसला जोडले. आणि फॉस्फोरस कोणाशी अटॅच आहे? डबल बॉन्ड CH2. हा जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला आपण म्हणतोय ट्रायफिनिल फॉस्फोनियम आयन. ट्रायफिनिल फॉस्फोनियम किंवा याला काय म्हणतो असतो आपण? विटिंग रिएजंट. या दोघांमध्ये रिएक्शन होतोय. आणि मित्रांनो, आपण जर बघितलं, हा जो C डबल बॉन्ड O आहे कोणाचा? कीटोनचा. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? C डबल बॉन्ड C CH2. म्हणजे कीटोनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? अल्किनमध्ये झालेलं आहे. अल्किनमध्ये झालं आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला इथं काय दिसतं आहे? P आणि PH3 जसंच्या तसं आहे. फक्त हा जो फॉस्फरस अगोदर कोणाशी अटॅच होता? डबल बॉन्ड CH2शी अटॅच होता. तर तो आता कोणाशी अटॅच दिसतोय? ऑक्सिजनशी. काय मिळालं मग? ट्रायफिनिल फॉस्फिन ऑक्साईड. ओके. ही रिॲक्शन कशा पद्धतीने होते? त्याच्या अगोदर हा जो आपला विटिंग रिएजंट आहे तो विटिंग रिएजंट कसा तयार होतो तो बघूया. तो तयार झाल्यानंतर त्याची अल्डिहाइड आणि कीटोन सोबत कशा पद्धतीने रिॲक्शन होते, कोणते इंटरमिजिएट्स मिळतात ते आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं. सुरुवातीला आपण बघतोय हाऊ विटिंग रिएजंट इज प्रिपेअर्ड. मित्रांनो, आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ विटिंग रिएजंट. विटिंग रिएजंट कसा तयार करतात बघा. इट इज प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ एन अल्किल हलाइड. स्टार्टिंग कंपाऊंड काय घेणार आपण? अल्किल हलाइड. ओके. अल्किल हलाइड फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय मिथिल ब्रोमाइड घेतलाय. काय घेतलाय आपण? अल्किल हलाइड. काय घेतलाय? मिथिल ब्रोमाइड. हा अल्किल हलाइड कोणाशी रिॲक्ट होतोय? इट इज प्रिपेअर्ड बाय द ॲक्शन ऑफ अल्किल हलाइड ऑन ट्राय अल्किल और ट्रायफिनिल फॉस्फिन. आता ट्राय अल्किल म्हणजे कुठला ग्रुप असतो? R ग्रुप. ते किती आहेत? 3. सॉरी, हा काय झाला? R म्हणजे कोणता ग्रुप? अल्किल. सो किती आहेत ते अल्किल ग्रुप? 3. ट्राय अल्किल फॉस्फिन और काय म्हणताय? ट्रायफिनिल. R च्या ऐवजी कोणता ग्रुप येणार मग? फिनिल ग्रुप येणार. बघा, फिनिल ग्रुप घेतला. हे फिनिल ग्रुप किती आहेत? 3. हे तिघ फिनिल ग्रुप कोणाला अटॅच आहेत? फॉस्फरसला. ओके. बघा, कोणामध्ये रिएक्शन होतंय? अल्किल हलाइड आणि ट्राय अल्किल
किंवा ट्रायफेनिल फॉस्फेट. हा आता आपला अल्किल हलाइड आणि हा आपला आहे ट्रायफेनिल फॉस्फेट. ओके, बघा काय होणार बा याच्यामध्ये, फॉस्फरसचा अटॅक कोणावर होतोय, मिथिलवर होतोय. ठीक आहे, आणि हा ब्रोमिन ग्रुप बाहेर पडतोय. म्हणजे हा CH3 ग्रुप कोणाला अटॅच होऊन गेलेला आहे, फॉस्फरसला अटॅच होऊन गेलेला आहे. बरं, फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले, फॉस्फरस थ्रू अटॅक झालेला आहे, त्यामुळे फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले, म्हणून फॉस्फरसवर कोणता चार्ज येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. बरोबर. हा, आता काय तयार झाला, हा मिळाला फॉस्फोनियम सॉल्ट. हा मिळतोय फॉस्फोनियम सॉल्ट. पुढे काय मग, विच ऑन ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ अ प्रोटॉन. या सॉल्ट मधला जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला जातोय. कोण ॲब्स्ट्रॅक्ट करतंय, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोणता, तर फिनिल लिथियम. बघा आता हा फिनिल लिथियम हा काय मित्रांनो, हा आपला आहे स्ट्रॉंग बेस. त्याचं आयोनायझेशन pH- आणि काय होतंय Li+. हा pH- काय करतोय मित्रांनो, हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय. हायड्रोजन जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देतोय, कार्बनकडे देतोय. बरोबर. मग आता कार्बनवर इलेक्ट्रॉन वाढत आहे, त्यामुळे कार्बनवर कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. बघा pH- काय केलंय, हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केलेला आहे. ओके, हायड्रोजन जाताना ते इलेक्ट्रॉन कोणाकडे दिले, कार्बनकडे. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून कार्बनवर कोणता चार्ज येणार, निगेटिव्ह चार्ज. आपण बघू शकतो कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, आता हे त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट केला, आपण इथे शिफ्ट केला, इथे काय येणार आहे, डबल बॉन्ड, आणि याच्यावरचा फॉस्फरसवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, निघून गेला. मग अशा पद्धतीने आपण काय तयार केला आहे, ट्रायफेनिल फॉस्फोनियम आहे. याला आपण काय म्हणतो, फॉस्फरस इलिड. हा कसा तयार झाला प्रयत्न बघू. हा कशा तयार होतोय, ऍक्शन ऑफ अल्किल हलाइड विथ ट्राय अल्किल किंवा ट्रायफेनिल फॉस्फेट. बघा आता हे फॉस्फरसच्या इलेक्ट्रॉनने, फॉस्फरसची जी रोल पेअर त्याने कोणावर अटॅक केलाय, कार्बन. फॉस्फरस आणि कार्बन मध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. हा ब्रोमिन ग्रुप बाहेर पडून गेलाय. ओके, फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले, फॉस्फरसवर कोणता चार्ज झालाय, पॉझिटिव्ह चार्ज झालाय. हा आपल्याला एक फॉस्फरसचा सॉल्ट मिळाला, फॉस्फोनियम सॉल्ट मिळाला. या फॉस्फोनियम सॉल्ट मधून हा जो आपला स्ट्रॉंग बेस आहे फिनिल लिथियम, त्याचं आयोनायझेशन कसं सांगितलं, pH- आणि Li+. हा काय करतोय, हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करतोय, आणि हा हायड्रोजन जाताना त्याचे इलेक्ट्रॉन कोणाकडे देतोय, कार्बनकडे देतोय. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून कार्बनवर कोणता चार्ज झाला, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज आपण डिलोकलाइज करू शकतो विथ ॲडजसंट फॉस्फरस ग्रुप. हे त्याचं झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा त्याचा झाला आपला फॉस्फरस सिलिड किंवा विटिंग रिएजंट. ओके, हा Li+ आणि हा Br काय तयार होणार, Li lithium bromide. Okay, so this is the way for preparation of Witting reagent. आता मित्रांनो, या विटिंग रिएजंटचा उपयोग करून आपल्याला काय तयार करायचं, अल्केन तयार करायचं आहे. म्हणजे विटिंग रिएक्शनचं मेकॅनिझम आपण बघणार. मित्रांनो, आपण आता विटिंग रिएक्शनचं मेकॅनिझम बघतोय. बघा हा आपला कोणता, कार्बोनिल कंपाऊंड आहे, आपण कीटोन घेतलेला आहे. आता ह्या कीटोन सोबत आपला हा जो विटिंग रिएजंट आहे, तो विटिंग रिएजंटचे रिएक्शन होते. काय होतं मित्रांनो, हा जो आपला कार्बन आहे, हा कार्बन कसा आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. का, कारण की त्याच्या बाजूला कोण आहे, ऑक्सिजन आहे. त्यामुळे याच्यावर कोणता चार्ज आहे, याच्यावर आहे डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, आणि याच्यावर ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे, डेल्टा निगेटिव्ह चार्ज. ओके, कारण की का, तर याच्यात जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, ते पाय इलेक्ट्रॉन जास्त कोण स्वतःकडे खेचून घेणार आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, आणि या कार्बोनिल कार्बनवर कोणता चार्ज आहे, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. मग या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनवर कोण अटॅक करतंय, हा जो आपला विटिंग रिएजंट आहे, त्याचा जो निगेटिव्ह पार्ट आहे CH2-, या CH2- अटॅक कशावर होतोय, या कार्बोनिल कार्बनवर होतोय. CH2 आणि कार्बन मध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. CH2 आणि कार्बन मध्ये काय झाले, बॉन्ड फॉर्मेशन. आणि कार्बनकडे जे इलेक्ट्रॉन्स आले ते स्वतःकडे कोणी खेचून घेतले, ऑक्सिजनने खेचून घेतले. त्यामुळे ऑक्सिजनवर कोणता चार्ज आलाय, निगेटिव्ह चार्ज आलाय. हा जो इंटरमिजिएट मिळाला याला आपण म्हणतोय B10 इंटरमिजिएट.
हा काय आहे B10 इंटरमिजिएट. मग हा B10 इंटरमिजिएट पुढे काय करतो, ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज कोणावर अटॅक करतोय, पॉझिटिव्हली चार्ज फॉस्फरसवर. म्हणजे कोणात बॉन्ड तयार होणार, ऑक्सिजन आणि फॉस्फरसमध्ये. बघा ऑक्सिजन आणि फॉस्फरसमध्ये बॉन्ड तयार झाला आणि आपल्याला ऑक्सोफॉस्फिन हा अनस्टेबल इंटरमिजिएट मिळालेला आहे. हा इंटरमिजिएट आपण आयडेंटिफाय करू शकतो, पण हा अतिशय अनस्टेबल असल्यामुळे याचं पुढे डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन म्हणजे काय, विघटन. बघा कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, म्हणजे RCR हा बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे काय येणार, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कोणामध्ये आलाय, कार्बन आणि CH2 मध्ये. कार्बन आणि CH2 मध्ये डबल बॉन्ड आला. इथे डबल बॉन्ड होतोय त्यामुळे कार्बन आणि फॉस्फरस मधला बॉन्ड कुठे शिफ्ट होतोय, इथे शिफ्ट होतोय. म्हणजे PPH3 आणि फॉस्फरस कोणाशी अटॅच झाला, तर हा डबल बॉन्ड ऑक्सिजनशी. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालंय, अल्किन मिळाला. इथे आपल्याला अल्किन मिळाला आणि पुढे काय तर ट्रायफिनिल फॉस्फिन ऑक्साईड काय मिळालंय, ट्रायफिनिल फॉस्फिन ऑक्साईड. मित्रांनो हे झालं विटिंग रिएक्शनचं मेकॅनिझम. आपण एक ॲक्च्युअल एक्झाम्पल बघू त्याचं. मित्रांनो स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, सायक्लोहेक्झॅनोन. हा सायक्लोहेक्झॅनोन कोणासोबत रिॲक्ट होणार आता, विटिंग रिएजंट दॅट इज फॉस्फरस ग्रीड सोबत. काय आहे तो बघा, CH2 मायनस आणि PH3 प्लस. ओके, आता काय होणार मित्रांनो, परत हा कार्बन कसा आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन, त्यामुळे हा जो CH2 मायनस आहे, CH2 मायनस अटॅक कशावर होणार आहे, तर या कार्बनवर होणार. CH2 आणि या कार्बन मध्ये काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन. आणि कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोण खेचून घेणार आहे, स्वतःकडे ऑक्सिजन. मग ह्या रिएक्शनमुळे आपल्याला कोणता इंटरमिजिएट मिळतो, B10 इंटरमिजिएट मिळणार. ओके, CH2 मायनसने कोणावर अटॅक केला, कार्बनवर अटॅक केला. कार्बन आणि CH2 बॉन्ड फॉर्मेशन झालाय. कार्बन आणि CH2 बॉन्ड फॉर्मेशन झालाय. कार्बनकडे आलेले इलेक्ट्रॉन कोणी खेचून घेतले, ऑक्सिजनने. त्यामुळे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्डमध्ये होऊन या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आलाय, निगेटिव्ह चार्ज आलाय. हा मिळाला आपल्याला B10 इंटरमिजिएट. ओके, B10 इंटरमिजिएट मध्ये पुढे काय होतंय, हा जो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आहे तो कोणावर अटॅक करणार, पॉझिटिव्हली चार्ज फॉस्फरस मध्ये. म्हणजे ऑक्सिजन आणि फॉस्फरस मध्ये काय होणार आहे, बॉन्ड फॉर्मेशन. ओके, तर आपण बघू शकतो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन कोणावर अटॅक केलाय, पॉझिटिव्हली चार्ज फॉस्फरस. ऑक्सिजन आणि फॉस्फरस मध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालाय. ऑक्सिजन आणि फॉस्फरस मध्ये काय झालंय, बॉन्ड फॉर्मेशन झालंय. अशी ही सायक्लिक 4 मेंबर रिंग मिळाली, ज्याला आपण काय म्हणतो, ऑक्सोफॉस्फिन. ही ऑक्सोफॉस्फिन कसं आहे मित्रांनो, अतिशय अनस्टेबल आहे. त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन. कशा पद्धतीने डिकम्पोजिशन होणार बघा आता. हा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, म्हणजे इथे येणार डबल बॉन्ड. याच्यातलं बॉन्ड शिफ्ट होऊन इकडे ब्रेक होणार, पुढे शिफ्ट होऊन इकडे. बघा आता काय म्हणतात आपल्याला, ही 6 मेंबर रिंग ॲज इट इज. हा तो कार्बन आहे, हा कार्बन. इथे काय आहे, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कोणामध्ये, हा कार्बन आणि CH2, C डबल बॉन्ड CH2. ओके, हा आपल्याला अल्केन मिळाला. आणि CH2 आणि फॉस्फरस मधला बॉन्ड ब्रेक होऊन तो कुठे शिफ्ट होतो, इकडे शिफ्ट होतोय. म्हणजे हा फॉस्फरस आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येतोय. हा ट्रायफिनिल फॉस्फिन ऑक्साईड आपल्याला मिळाला आणि हा काय मिळाला, अल्केन. हे झालं एक्झाम्पल विटिंग रिएजंटचं. सो विटिंग रिएक्शनमुळे आपल्याला काय मिळत असतं, अल्किन मिळत असतं. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट विटिंग रिएक्शन. थँक्यू.